श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। माला कमण्डलुरधः करपद्मयुग्मे मध्यस्थपाणियुगुले डमरु त्रिशूले यस्यस्त ऊर्ध्वकरयोः शुभशङ्खचक्रे वन्दे तमत्रिवरदं भुजषट्कयुक्तं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त महाराजांचं वर्णन करताना काही ठिकाणी म्हटले प्रयागी प्रातस्नान। प्रयाग म्हणजे आपण तीर्थराज प्रयाग ज्याला म्हणतो, आपण ज्याला सध्या अलाहाबाद ज्याला म्हणतो, इलाहाबाद, त्याला तीर्थराज प्रयाग असं म्हणतात। गंगा यमुना सरस्वती तीन नद्या तिथे एकत्र आल्या। काही ठिकाणी प्रयागाला पहिलं स्नान दत्तगुरूंचं आहे असं वर्णन आहे। काही ठिकाणी माझ्या वाचनात असंही आलं की प्रभाते बद्रिकारण्ये, प्रभाते बद्रिकारण्ये म्हणजे बद्रिकाश्रमात बद्रीनाथला पहाटे पहाटे सकल सिद्धांच्यावर कृपानुग्रह करण्यासाठी अत्रिपुत्र दत्तात्रय बद्रिकाश्रमात असतात, बद्रीनाथला असतात। काही ठिकाणी असं वर्णन आहे की प्रभातकाली दत्तात्रय पहिले गंगेच्या किनारी काशीला असतात। म्हणजे वर्णनांमध्ये थोडाफार फरक झालेला आपल्याला आढळतो, पण दत्तात्रयांचा सर्वत्र संचार कसा विलक्षण आहे बघा। काही काही ठिकाणी वर्णन करतात स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना, बर का। स्नान काशीपुरी, स्नान काशीपुरी चंदन पंढरी संध्या सागरी तुम्हीच ना। ते तुम्हीच ना असं म्हणताना त्या कवींनी आपल्या दत्तात्रेयांची दिनचर्याच आपल्या पुढे ठेवली। आमच्याकडे नृसिंहवाडीला दत्त महाराज जेव्हा पालखीमध्ये विराजमान होतात तेव्हा पालखीमध्ये बसल्यानंतर स्वारी अशी बसलेली असते आणि दत्तभक्त आजूबाजूला भोवती जमलेले असतात। तेव्हा एक पद अतिशय सुंदर माणिक प्रभूंचं दत्त महाराजांच्या पुढे सगळे ब्रह्मवृंद मिळून आलेले उपस्थित भक्त मंडळी मिळून त्या टप्प्याला जेव्हा पालखी उभी राहते तेव्हा एक पद म्हटलं जातं। त्या पदामध्ये दत्तात्रेयांचं सगळं संचार करत असलेलं त्यांचं वर्णन करून ठेवलेलं आहे। त्यांची दिनचर्यात जणू काही वर्णन करून ठेवले। ते म्हणतात त्रिभुवनात तुझी फेरी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी, त्रिभुवनात तुझी फेरी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी, शेषाचली आसन शेषाचली आसन माहुरगडात निद्रास्थान माहुरगडात निद्रास्थान दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी, त्रिभुवनात तुझी फेरी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी, काशीत स्नान करी काशीत स्नान करी चंदन लावी पंढरपुरी चंदन लावी पंढरपुरी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी। पुढे वर्णन काय केलं, कोल्हापुरी फिरे झोळी कोल्हापुरी फिरे झोळी, भोजन करी पुरी पांचाळी भोजन करी पुरी पांचाळी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी। हात कुठे धुतात जाऊन, तुळजापुरी धुई हस्त तुळजापुरी धुई हस्त, मेरू शिखरी समाधिस्त मेरू शिखरी समाधिस्त दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी। हे सगळं वर्णन ऐकून माणिक प्रभू महाराज काय म्हणतात, माणिक सद्गुरुनाथा माणिक सद्गुरुनाथा, जगव्यापक हा अत्री सुता जगव्यापक हा अत्री सुता दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी, त्रिभुवनात तुझी फेरी दत्ता ब्रह्मचारी ब्रह्मचारी। काय सुंदर वर्णन आलं बघा।
आता हेच टेंबेस्वामी महाराज काय म्हणतात एका पदामध्ये, महाराज दत्तात्रेयांची दिनचर्या सांगतात टेंबेस्वामी महाराज. ते म्हणतात, अनसूया गर्भरत्न अवधूत दिगंबर त्रिमूर्ती जो अत्रिपुत्र महेश्वर, कधी योगी कधी भोगी कधी नग्न पिशाचसा, काशीमध्ये स्नान करी करी ध्यान ते गाणगापुरी, संध्या करी कराडात कुरुक्षेत्री आचमन, धोपेश्वरी विलेपन संध्या करी कराडात. संध्या करी कराडात म्हणजे पुणे कोल्हापूर रोडमध्ये वाटेत लागतं ना, साताऱ्यानंतर कराड. संध्या करी कराडात भिक्षा कोल्हापुरात, भिक्षा सारा पुरी सारी पंढरीत सुगंधी घे, अशी फेरी नित्य करी संध्या पश्चिम सागरी, वसे सह्याद्री शिखरी निजे जो माहुरपुरी, स्मरता भेट दे दत्त तो चित्तगत सर्वदा. दत्त महाराजांचं वर्णन करताना टेंबेस्वामींनी सुद्धा दिनचर्या सांगितली. काशीमध्ये स्नान आपण वर्णन करताना पाहिलं की गंधलेपन जे करायचंय ते पंढरपुरामध्ये, आचमन जे टाकायचंय ते कराडामध्ये कराडमध्ये संध्या करतायत दत्त महाराज. त्यांची भोजनाची जी जागा आहे ती मोठी जबरदस्त आहे. कोल्हापूरला जर आपण कधी गेलात दर्शनाला अंबाबाईच्या, तर अंबाबाईच्या दर्शनानंतर मुद्दाऊन दर्शन घ्या. दत्त भिक्षालिंग स्थान म्हणून मागच्याच बाजूला अंबाबाईच्या मंदिरापासून नजदीक अंतरावरती दत्त भिक्षालिंग स्थान म्हणून दत्त महाराज रोज तिथे भिक्षेला येतात. त्यांचं भिक्षास्थान ते आहे. आणि सगळं दिवसभराचं केल्यानंतर ध्यानधारणा गोदावरीच्या तीरी करतात. पांचाळेश्वरी ती नेलेली भिक्षा जाऊन खातात आणि शेवटी माहूर गडाला मात्र निद्रेला जातात. एक कवी वर्णन करतात, गुरुभक्त वर्णन करतात, सुंदर रूप मी पाहियले डोळा, श्री दत्त सावळा श्री दत्त सावळा महाराज, भागीरथी स्नान कृष्णा तीरी आसन, भागीरथी स्नान कृष्णा तीरी आसन, करवीर भोजन माहुरी निद्रा, सुंदर रूप मी पाहियले डोळा. कितीतरी वर्णन करता येईल. ते शेवटी म्हणतात, नाम घेता मुखी उभा राहे जवळी, गुरुदासा सांभाळी गुरुदासा सांभाळी, निरंतर सुंदर रूप मी पाहियले डोळा. म्हणजे इतकी व्यस्त असलेली दिनचर्या, ते क्षणात कुठे तर क्षणात कुठे तर क्षणात कुठे अशी दिनचर्या आपण दत्तात्रेयांची या माध्यमातून जाणून घेण्याचा थोडाफार प्रयत्न केला. ती जाणणं आपल्या बुद्धीच्या आणि अकलेच्या आणि आपल्या वाणीच्या पलीकडची अशीची परिस्थिती आहे. तरी पण पोथ्या पुराणांमध्ये संदर्भ ग्रंथांमध्ये आलेल्या ग्रंथानुसार आपण थोडाफार त्याचा चिंतनाचा भाग आजच्या दिवशी पाहिला. सर्वत्र संचार करणारे दत्तात्रय आपल्या हृदयाच्या ठिकाणी संचार करोत आणि आपल्या हृदयापाशी स्थिर होवोत अशी प्रार्थना त्रिपुत्र दत्तात्रेयांच्या चरणी आजच्या दिवशी करूया आणि वाणीला इथेच विराम देऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.